गुड मॉर्निंग मित्रांनो. म्हणजे गुड मॉर्निंग तर नाही, गुड आफ्टरनून झालेली आता. आणि जस्ट उठलो आहे मी. 1 वाजलाय. खूपच लेट झालं आहे यार. आज जिमला पण जायचं आहे. आता भूक पण लागली आहे. पहिले तर ब्रश करावं लागेल आणि तोंड धुवावं लागेल. आलो मी. आता नाश्ता वगैरे करून सगळं झालेला आहे. आता बघू, कॉफी पिणार आता आणि काय बनाना वगैरे खाणार. मग त्याच्यानंतर थोडा वेळ बसणार, मग जिमला जाणार. जिमला आज तर जावंच लागेल, कारण की काल जाणं झालं नाही. कारण की काल पूर्ण दिवस म्हणजे मोस्टली आफ्टरनून वगैरे कसं की बाहेरच गेली. बँकमध्ये गेलेलो, पोलीस स्टेशनला गेलेलो. तर मग काल पूर्ण दिवस तसाच गेला. तर मग आज जिमला जावं लागेल. सॅटर्डे आणि उद्या घरी पूजा आहे. तर मग उद्या तर जाणं होणार नाही, तर आज जावंच लागेल. हा विचार करतो आहे की बॅक बायसेप आणि चेस्ट ट्रायसेप सगळं मारू, थोडं सगळं मारायचं. फुल बॉडी नाही मारणार, पण थोडं असं करेल. आत्ता थोडं वेट गेन व्हायला सुरू झालं आहे. तर मग ट्राय करतो आहे की अजून थोडं. माझा आवाज व्यवस्थित येणार नाही, कारण की बाहेरून हेलिकॉप्टर जाते. जाऊ दे, हेलिकॉप्टरला जाऊ दे. जा रे बघू लवकर. जात पण नाही बघा. काय बोलायचं ना. तोपर्यंत तुम्ही माझं घर बघा. म्हणजे असं काही साफ केलेलं नाही आहे असं. गेलं बाबा हेलिकॉप्टर, गॉन. आता बघू, जर मी जिमला जाताना पण ब्लॉग केला तर तो पण टाकेल मी त्याच्यामध्ये. पण जर नाही केला तर मग घरी येऊन परत मग सेम रुटीन असणार आहे आपलं. खाणार, मग त्याच्यानंतर म्हणजे पहिले आंघोळ करणार, मग खाणार, मग त्याच्यानंतर टाईमपास करणार. अजून काही नाही. त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही. पण बघू, उद्यासाठी जर काही सामान आणायचं असेल, उद्या पूजा आहे, काय सामान वगैरे आणायचं असेल तर ते आणणार. मोस्टली तर सगळं आलेलंच आहे, पण तरी पण काय असेल एक्स्ट्रा तर ते आणावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही. आता जाऊन कॉफी बनवतो. तुम्ही माचा ट्राय केला आहे कधी? माचा पण ट्राय करू शकतो आपण. बघा, इडलीची चटणी आहे. कॉफी पिऊन सगळं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे. आता चाललो आहे जिमला. बापरे, कारण डोकं दुखतं आहे, खूप डोळे दुखत आहे ॲक्च्युली माझे. खूपच जास्त दुखत आहे, बट ठीक आहे. हे सगळं दुखतं आहे सगळं. बघू, थोडं तापसारखं पण वाटतं आहे, बट जिमला तर जावंच लागेल. फिटनेस पण इम्पॉर्टंट आहे, कारण की आत्ता कुठे जाऊन वजन थोडंसं वाढतं आहे. बट ठीक आहे, आपण डाएटवरती आणि जिमवरती फोकस करूया. आता जाऊया जिमला. आज स्कूटीने जाणार आहे, कारण की पाऊस बिलकुल पण नाही आहे. होपसो पाऊस पडला पण नाही पाहिजे, म्हणून स्कूटीने चाललो आहे. आता जस्ट जिममधून परत आलो आहे. आता बघू की घरी जाणार, मग त्याच्यानंतर तेच जेवणार, आंघोळ करणार. मग इंडिया आणि इंग्लंड टेस्ट मॅच चालू आहे, तर ती बघणार. थोडा काहीतरी टाईमपास करणार. बघू, लेट्स सी काय होतं. गाडी तर नाही आहे बघा, म्हणजे येतच नाही मला. बट तरी पण घरवाल्यांनी सांगितलं उद्या खूप स्पेशल दिवस आहे, उद्या पूजा पण आहे घरी. तर घरवाल्यांनी सांगितलं आहे की गपचूप जेवढी पण आहे तेवढी पण उडवून टाक. मूछ नाही उडवणार, पण छोटी मोठी जेवढे केस वगैरे येतात ते सगळे उडवायचे. आता हा खूप मोठा टास्क आहे आता. बापरे. आता मी लावलाय फोम, आता गाडी करणार. पण आता जस्ट मला फोन आलेला मम्मीचा, आणि मम्मी मला बोलली की गपचूप जायचं आणि केस कापून यायचे. मी केस कापल्यानंतर खूपच छोटा दिसतो, पण तरी पण आता मम्मी बोलली तर करावं लागेलच. केस कापायला यायचं याच्यानंतर. तर मला आंघोळ तर करता येणार नाही आता,
तर पहिले मी हे शेविंग करेल, मग त्याच्यानंतर एक थोडा हळदीचा वगैरे ते लेप असतो ना ते लावेल. मग त्याच्यानंतर मग केस कापायला जाणार, म्हणजे ते धुवून वगैरे केस कापायला जाणार. मग त्याच्यानंतर मग परत घरी येणार, मग आंघोळ करणार. आय फील सॅड. आता थोडं हळद दही सगळं मिक्स करून, म्हणजे बेसन पण आहे ते सगळं मिक्स करून तोंडाला लावणार आणि एकदम उद्यासाठी हँडसम दिसणार. त्याच्यानंतर केस पण कापायला जायचे, ते पण करणार आहे. लाईफ इज टफ गाईस. आता चाललो आहे केस कापायला. चला सी यू. जस्ट नाही, टाईम झाला घरी येऊन. केस तर कापलेत, सगळा चेहरा वगैरे पण थोडा क्लीन झाला आहे. मी आंघोळ पण केली आहे, खाल्लं पण आहे, आता एकदम रिलॅक्स आहे. उद्या खूप इम्पॉर्टंट दिवस आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे जे मी आता नाही सांगणार आहे, उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला. पण उद्या पूजा आहे घरी आणि त्याच्यानंतर खूप सारे फ्रेंड्स आणि फॅमिली खूप लोक येणार आहेत आणि जेवण पण ठेवलेलं आहे. तर उद्याचा दिवस खूपच स्पेशल आहे, सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी जे मी आत्ता सांगणारच नाही तुम्हाला. मग आता थोडी तयारी करायची आहे, थोडा वेळ रेस्ट करणार, मग त्याच्यानंतर तयारी करणार. तयारी म्हणजे उद्याची तयारी, जे सामान वगैरे आणलं आहे ते सगळं सेट करायचं ठेवायचं. पूजेचं सामान वगैरे जे आहे, फूल वगैरे बघायचे, जर आणले असतील, नसतील आणले तर ते पण घ्यायला जावे लागतील. पण आज रात्री पण शक्यतो माझे फ्रेंड्स येऊ शकतात आणि मी तेव्हापासूनच उद्यासाठीचा ब्लॉग सुरू करेल. बट आतासाठी मी एवढंच ठेवतो आणि आपण उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.